नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज 25 ऑक्टोबर आणि या भागात जाणून घेऊया आजच्या दिवशी देशात आणि जगात घडलेल्या काही ठळक घडामोडी. भारतातील पहिल्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया 25 ऑक्टोबर 1951 रोजी सुरू झाली. 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 दरम्यान पहिल्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यावेळी लोकसभेच्या एकूण जागा होत्या 489 आणि संसदीय मतदारसंघाची संख्या होती 401. लोकसभेच्या संसदेच्या 314 जागा अशा होत्या ज्यातून फक्त एक प्रतिनिधी निवडायचा होता, तर संसदेच्या 86 जागा अशा होत्या ज्यातून प्रत्येकी 2 खासदार निवडून येणार होते. तर उत्तर बंगाल लोकसभा मतदारसंघातून तब्बल 3 खासदार निवडून आले. एका संसदीय मतदारसंघात एकापेक्षा जास्त सदस्य निवडण्याची पद्धत 1957 पर्यंत सुरू होती. 17 एप्रिल 1952 रोजी देशातली पहिली लोकसभा अस्तित्वात आली. त्याची पहिली बैठक 13 मे 1952 रोजी झाली. गणेश वासुदेव मावळणकर हे पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष होते. 15 मे 1952 ते 27 फेब्रुवारी 1956 पर्यंत त्यांनी हे पद भूषवलं. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना संविधानाच्या कलम 324 अंतर्गत करण्यात आली आहे. कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला मतदार यादी राखण्याचे आणि निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपणे पार पाडण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. 25 ऑक्टोबर 2005 रोजी आधुनिक हिंदी कथाकारांपैकी सर्वोत्तम कथाकार आणि पत्रकार निर्मल वर्मा यांचं नवी दिल्ली इथं निधन झालं. निर्मल वर्मा यांना मूर्ती देवी पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, उत्तर प्रदेश हिंदी संस्थान पुरस्कार आणि ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. निर्मल वर्मा हे एकीकडे अद्वितीय कथाकार होते, ज्यांनी एकीकडे वाचकांच्या विस्तृत श्रेणीला मंत्रमुग्ध केलं, तर दुसरीकडे अनेक पिढ्यांमधल्या लेखकांना प्रभावित केलं आणि प्रेरित केलं. इतकेच नाहीत, निर्मल वर्मा हे पहिले आणि एकमेव हिंदी लेखक आहेत ज्यांचं नाव भारत सरकारने साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी अधिकृतपणे प्रस्तावित केलं होतं. 25 ऑक्टोबर 1881 रोजी स्पेनचे महान चित्रकार पाब्लो पिकासो यांचा जन्म झाला. ते 20व्या शतकातले सर्वात लोकप्रिय पण तितकेच वादग्रस्त कलाकार मानले जातात. त्यांच्या कलाकृती या मानवी दुःखाचा जिवंत दस्तावेज असल्याचं मानलं जातं. पिकासो यांना क्युबिस्ट चळवळीचे सहसंस्थापक म्हणूनही ओळखलं जातं. त्यांच्या कार्यामध्ये विविध प्रकारच्या शैली आणि माध्यमांचा समावेश होता, ज्यामुळे आधुनिक इतिहासातील सर्वात अष्टपैलू कलाकारांपैकी एक म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. ब्रिटिश इतिहासकार आणि राजकारणी थॉमस मॅकॉले यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1800 रोजी झाला होता. भारतीय शिक्षण व्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांनी भारतीयांना पाश्चिमात्य पद्धती स्वीकारण्यास भाग पाडलं. मॅकॉलेंच्या मनात भारताबद्दल तीव्र हीन भावना होती. अनेक सनातन धर्मग्रंथांचंही त्यांनी इंग्रजी भाषांतर केलं. त्यांनी भारतीयांच्या मनावर असं बिंबवलं की अरबी आणि संस्कृतपेक्षा इंग्रजी भाषा ही अधिक उपयुक्त आणि व्यावहारिक आहे. लॅटिन आणि ग्रीक भाषांचं जसं इंग्लंडमध्ये पुनरुत्थान झालं आणि पश्चिम युरोपमध्ये भाषांचा उदय झाला आणि हीच त्याची योजना, तसाच इंग्रजीचाही भारतात उदय झाला पाहिजे हीच त्याची योजना होती. मॅकॉलेनं इंग्रजी राजवटीच्या मदतीने भारतावर पाश्चात्य संस्कृती लादण्याचा प्रयत्न केला. भारतीय भाषांना अविकसित आणि निरुपयोगी म्हणत त्यांनी त्यांचा अपमान केला. परिणामी भारतीय भाषांचा विकास थांबला. याच मॅकॉलेमुळे भारतात इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि महाविद्यालय सुरू झाली आणि तीच शिक्षण व्यवस्था आपल्या देशाची मूलभूत व्यवस्था बनली. आजही आपलं शिक्षण याच माध्यमावर आधारित आहे. 28 डिसेंबर 1859 रोजी ब्रिटनमध्ये मॅकॉले यांचं निधन झालं. तर हे होते आजचे अर्थात 25 ऑक्टोबरचे दिनविशेष. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आहे या व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईबही करा.